झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये काँग्रेसमधला अंतर्गत वाद चिघळलाय। याच वादातून काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या विरोधात नाराजी असल्याचं समजतंय। गाडी इथे खाली असते आणि आजूबाजूला बऱ्याच गाड्या पार्क असतात आणि केवळ माझ्याच गाडीवर हल्ला केला याचा अर्थ हा जाणून बुजून केलेला हल्ला आहे। याला कुठलं स्वरूप आहे तसं आम्ही आता पोलिसांना सांगितलेलं आहे, कंप्लेंट पण दिली आहे। याला कुठलं स्वरूप आहे हे लवकरच बाहेर पडेल। त्यांच्या गाडीवर रात्री कुणीतरी मागच्या बाजूने एक दगड टाकून गाडीची काच फोडलेली आहे। याबाबत आम्ही सरकारवाडा पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार दाखल केलेली आहे आणि तपास API पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस स्टेशनला चालू आहे। या ठिकाणी इतर कोण मुलं बसतात किंवा काय आणखीन त्याची पार्श्वभूमी आहे, पलीकडच्या बाजूला काही सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांच्याकडे आम्ही विचारत आहोत आणि आमचे गोपनीय बातमीदार लावून आम्ही याबाबत तपास करत आहोत। शहराध्यक्ष छाजेड यांच्या गाडीची तोडफोड झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत वाद नाशिकमधला इथे पुढे आल्याचं दिसतंय। नाशिक काँग्रेसमधला वाद चिघळल्याचं दिसतंय। शहराध्यक्ष छाजेड यांच्या गाडीची कुणीतरी तोडफोड केलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रारी दाखल केली आहे। पोलीस पुढचा तपास करतायत। झी 24 तास एक पाऊल पुढे।